नमस्कार शेतकरी मित्रांनो, इसाप ऑर्गॅनिकच्या शेतकरी प्रशिक्षण मालिकेचा एपिसोड 17 आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारणा केली होती की इसाप म्हणजे काय. इसाप म्हणजे एकात्मिक शाश्वत शेती पद्धती, ज्याच्यामध्ये जमीन विज्ञान, पीक विज्ञान आणि अंतराळ विज्ञानाचा समावेश करून ही पद्धती काढलेली आहे. याच्याबद्दल आपण काही पूर्वीच्या एपिसोडमध्ये माहिती घेतलेली आहे, परंतु मला तुम्हाला परिस्थिती गांभीर्याची नमूद करू इच्छितो, लक्षात आणून द्यायची आहे तुम्हाला की स्वातंत्र्यापूर्वी सेंद्रिय कर्बाचं प्रमाण शेतामध्ये 5% होते मित्रांनो. आता 0 पासून 0.03 जास्तीत जास्त 0.06 पर्यंत सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे. हे कर्ब आपल्याला जर वाढवायचं असेल, इसाप सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये आपल्याला 6 प्रमुख बाबीचा आपण समावेश केला होता. त्यात सेंद्रिय कर्बाचाही समावेश आहे. ते डिटेल आपण प्रत्येक बघणार आहोत नंतर, पण आपल्याला सूक्ष्मजीवाणू आणि सेंद्रिय कर्ब वाढवणं आवश्यक आहे. परंतु या एपिसोडमध्ये मी वेगळीच माहिती देणार आहे की तुम्हाला तुमच्या संग्रहामध्ये काही पुस्तकं असणं आवश्यक आहे. कृषी विभाग यांनी किंवा शेतकऱ्यांनी, NGOनी, संस्थांनी ही पुस्तकं सेंद्रिय शेती किंवा इसाप शेती पद्धतीवर जवळ ठेवणं आवश्यक आहे. त्याची आज मी माहिती देणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला एक पुस्तक दाखवणार आहे. त्याच्यामध्ये आपण बघाल जे क्षारपड जमिनी आहेत, क्षारपड आणि चोपण जमिनी आहेत बऱ्याच जणांच्या. तर त्या जमिनीचं व्यवस्थापन कसं करावं, कोणते पीक लावावेत, कोणत्या पद्धतीने जमीन सुधारून आपण नगदी पिकं घेऊ शकतो, याचं आपण लक्षात घ्यावं. आणि ही सगळी पुस्तकं जी आहेत मी आज दाखवणार आहे, सगळी आमच्याकडे अवेलेबल आहेत. जे इच्छुकांनी आम्हाला फोन नंबर जर आपण पाठवला तर त्या फोन पेवर आपण जर अमाऊंट दिला तर त्यानुसार तुम्हाला घरपोच पार्सलनं आम्ही पाठवू. याच्यानंतरचं पुस्तक आहे जमीन तर सुधारली आपण. त्याच्यानंतर आपल्याला बीटी कापूस किंवा बीटी वाण का नको या संदर्भात जनुकीय परिवर्तित पिके व अन्न, GM पीक, बीटी कापसाची सरकी जर आपण खाऊ घातली जनावराला तर जनावरांना उलथायचं प्रमाण जास्त असते, कन्सेप्शन होत नाही, वासरू लवकर होत नाही. असे बरेचसे दुष्परिणाम बीटी मध्ये आहेत. याची जनुकीय परिवर्तित पिके आणि अन्न हे पुस्तक सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे आमच्याकडे. याच्यानंतर आपण ज्यांना फार डिटेल नको आहे तर यशाची पंचसूत्री जी आहे, 5 गोष्टी प्रमुख आहेत. त्या गोष्टी जर अवलंबलं तर आपण निश्चितपणे सेंद्रिय शेती किंवा इसाप पद्धती आपण त्याच्याबद्दल आपण मार्गदर्शन मिळू शकते. दुसरं त्याच्यानंतरचं पुस्तक आहे कीडनाशक आणि रोगनाशक विषारी आपल्याला वापरायचे नाहीत. त्याच्याऐवजी कोणती जैविक खते आणि जैविक कीटनाशके आहेत त्याची माहिती याच्यामध्ये त्रुटक दिलेली आहे. त्याच्यामध्ये कीडनाशक, रोगनाशक कोणती जैविक आहेत, जे हानिकारक नाहीत, पर्यावरणाला चांगली आहेत, सुरक्षित आहेत आणि परोपजीवी किडे वगैरे मरणार नाहीत, बेनिफिशियल इन्सेक्ट, याची पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर सेंद्रिय शेती केली, पुढे प्रमाणीकरण कसं करायचं, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण आणि बाजार व्यवस्थापन याची त्रोटक माहिती दिलेली आहे. हे की पॉइंट्स आहेत, प्रमुख मुद्दे आहेत, हे सुद्धा संग्रह असणं महत्वाचं आहे तुम्हाला. तर याबद्दल सुद्धा आपण हे सुद्धा पुस्तक आपण इच्छुकांनी मागून घ्यावं अशी माझी विनंती आहे. सेंद्रिय शेती केल्यावर ग्राहकांसाठी किंवा सेंद्रिय अन्न कशासाठी खायला पाहिजे, त्याच्या माहिती आपल्याला याच्यामध्ये टेक्निकल माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे. हे सुद्धा ग्राहकासाठी किंवा कंझ्युमर अवेअरनेससाठी हे तुम्हाला प्रशिक्षणासाठी स्वतः अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. बऱ्याच जणांना आता व्हाय ऑर्गॅनिक फूड इंग्रजीमध्ये म्हटलं होतं अगोदर, तसं मराठीमध्ये सुद्धा सेंद्रिय अन्न कशासाठी याचं हे भाषांतर केलेलं आहे. ज्यांना मराठी इंग्रजी आवश्यक आहे ते कोणत्याही भाषेमध्ये रूपांतरित केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे, हे सुद्धा आपण मागू शकतो. आता पेरणी, क्षारपड जमीन सुधारली, जमीन मध्यम ते भारी आहे आपल्याकडे. आता पीक पेरायचं आपल्याला, तर कोणतं पीक पेरावं, त्याचे वाण कोणते आहेत, त्याचे प्रत्येक जवळजवळ 170 पिकं आहेत. तूर, मूग, उडीद, भाजीपाला, वांगे, मिरची,
फळझाडं सगळे एकूण एक 70 पिकाचे एकूण एक पिकाचे वाण कोणते आहेत, कोणत्या जाती आहेत, कोणत्या विद्यापीठाचे आहेत, ते कुठे मिळू शकते याचं हे पूर्ण चार्ट आपल्याला दिलेला आहे. त्या चार्टमध्ये आपण प्रत्येक दिलेलं आहे की त्याचं किती आपल्याला किती अवधीमध्ये त्याचं ड्युरेशन किती आहे, वैशिष्ट्य किती आहेत. हे अत्यंत उपयुक्त पुस्तक केलेलं आहे प्रसिद्ध आपण. त्याच्यामध्ये पुन्हा बीजसंस्कार कसे करायचे त्याची पण माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे. हे सुद्धा पुस्तक संग्रही असणं महत्वाचं असं मला व्यक्तिशः वाटतं. सहजीवन पद्धती किंवा आंतरपिकं घेतल्याशिवाय सेंद्रिय शेती किंवा इसाप शेती पूर्ण होत नाही. सिंगल पिकं किंवा मोनोक्रॉपिंग नको आपल्याला. त्याच्यामध्ये आपण त्यासाठी मी डिझाईन दिलेले आहेत, आराखडे काढलेले आहेत की एकात्मिक शाश्वत सेंद्रिय पद्धती. एकात्मिक शाश्वत सेंद्रिय पद्धती याच्यामध्ये प्रत्येक पिकाचं, टोमॅटो आहे त्याच्यामध्ये आंतरपीक कोणतं, किती ओळी घ्यायला पाहिजे, सोयाबीन आहे, ऊस आहे, केळी आहे, त्या सगळ्या पिकांची माहिती अशी डिझाईनद्वारे आम्ही दिलेली आहे. याचे डिझाईन नकाशे काढलेले आहेत, ओळीचे नकाशे काढलेले आहेत, त्यानुसार आपण वेगवेगळ्या विविध पिकांचे काढलेले आहेत. तर त्याचे आपण उपयोग घेऊ शकता. इंग्रजी ज्यांना किंवा मराठी समजत नाही त्यांना सुद्धा त्याचंच भाषांतर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग सिस्टीम्स इंग्रजीमध्ये काढलेलं आहे. त्यातही असे डिझाईन वगैरे दिलेले आहेत. आपण त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेऊ शकता. वेगवेगळे डिझाईन्स आहेत, प्रत्येक पिकाची माहिती आहे, कोणतं पीक, ट्रॅप क्रॉप कोणतं घ्यावं, सापळा पिकं कसे पाहिजेत, बॉर्डरला कोणते पिकं पाहिजेत. डाळिंब त्याचे विषय असा आहे डाळिंबाचा की अत्यंत कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव खूप असतो. तर खतं आणि कीडनाशक, रोगनाशक न वापरता आपण डाळिंबाची शाश्वत शेती कशी करावी याचं हे पुस्तक जवळजवळ 1000 एकरावर आपण याचं परीक्षण घेतलेलं आहे, केलेलं आहे. डाळिंब रोपं कोणते पाहिजेत, जाती कोणत्या आहेत, लागवड कशी करायला पाहिजे, अंतर किती पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण कीडनाशक, रोगनाशक न वापरता कसं केलं पाहिजे याची बरीचशी माहिती याच्यामध्ये मित्रांनो. तर हे सुद्धा आपण ज्याला डाळिंबाची लागवड करायची आहे त्यांनी ते जरूर आपलं संग्रहित ठेवावं. डाळिंबावर कीड रोगाचा प्रादुर्भाव भरपूर पडतो. त्याच्यामुळं एक वेगळं पुस्तक, स्वतंत्र पुस्तक आम्ही लिहिलेलं आहे की डाळिंबावरील कीड रोगाचे व्यवस्थापन, कंट्रोल नाही, व्यवस्थापन करायचे. आपल्या शत्रू कीड मारायची आहे, लांब ठेवायची आहे आणि मित्रकिडी वाढवायची आहे. आपण आता जे फवारण्या करतो त्यात मित्रकिडी भयंकर मारतो, नाश करतो त्याचा, आणि त्यामुळे शत्रू कीड वाढते आणि बऱ्याचदा फवारण्या करून सुद्धा त्या आटोक्यात येत नाही. तेल्या रोगासारखं सुद्धा कसं तुम्ही त्याचं व्यवस्थापन करावं हे पुस्तक आपण प्रसिद्धी केलं आहे, सकाळने प्रसिद्धी केलं आहे. आमच्याही संग्रहित ते पुस्तक आहे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार याला मिळालेला आहे मित्रांनो. त्यांनी वाखाणणी केलेली आहे, त्याला पुरस्कार दिलेला आहे की हे अभिनव पुस्तक आहे. डाळिंबावरचं बिना औषधाचं फवारणी कशी तुम्ही कंट्रोल केलेल्याने विक्रमी उत्पन्न काढलेलं आहे. तर याची माहिती डाळिंब जे इच्छुक आहेत त्यांनी जरूर हे संग्रहित ठेवायचं पुस्तक आहे. रासायनिक कीटनाशकांचे दुष्परिणाम आहेत, कधीच नष्ट होत नाहीत, त्याचं रूपांतर होते, त्याचं रूपांतर दुसऱ्या घटकामध्ये होते, डिसइंटिग्रेट होत नाहीत. तर हे पुस्तक सुद्धा वरदान की शाप, कारण मी स्वतः कीटकनाशकामुळे आजारी पडलो होतो, त्याला स्लो पॉइझनिंग झालं होतं. तेव्हापासून लक्षात आलं आणि मी अभ्यास भरपूर केला आणि त्याच्यावर लिखाणही केलं आणि लक्षात आलं की हे कीटनाशक कोणतेही राहो ते ऑक्झॉनमध्ये रूपांतर होते, नष्ट होत नाही आणि ते 100 ते 500 पट अधिक विषारी असते. पुन्हा इन्सेक्टिसाइड टेस्टिंग जे करतो, परीक्षण करतो, त्याच्यामध्ये फक्त ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट परीक्षण त्याचं होतंय, इम्युल्सिफायरचं होत नाही, सॉल्व्हंटचं होत नाही, स्प्रेडरचं होत नाही. असे बरेचसे दोष आहेत. थोडक्यात म्हणजे कीटनाशकं अत्यंत विषारी आहेत, कधीच नष्ट होत नाही. याची शास्त्रीय माहिती याच्यात दिलेली आहे मित्रांनो. आता आपण सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ज्याचा अंतर्भाव कोणत्याही कृषी विद्यापीठानं, कृषी विभागानं इंटिग्रेटेड क्रॉप मॅनेजमेंट याच्यामध्ये केलं नाही, हे बायोडायनॅमिक शेती पद्धती. हे अत्यंत महत्वाचा घटक आहे. बायोडायनॅमिक शेती पद्धती म्हणजे अंतराळातले ग्रह, तारे, रास, नक्षत्र याची परिक्रमा, याचं भ्रमण आणि पृथ्वीभोवती एकमेकाभोवती फिरण्याचं, त्याचं अवकाशातलं त्याचा वेग, पृथ्वीपासून असलेलं अंतर, याचा प्रत्यक्ष परिणाम मित्रांनो जमिनीवरच्या उभ्या पिकावर, जमिनीमधल्या ओलाव्यावर, जमिनीतल्या उपयुक्त मित्रकिडीवर, मित्रबुरशीवर, गांडुळावर, जमिनीतल्या
जे उत्तम उत्तम त्या ठिकाणी हे आहे घटक आहे त्याचं वर्धन होण्यासाठी होते, वाढ होण्यासाठी होते. आणि या कॅलेंडर प्रमाणे याच्यामध्ये कॅलेंडर आहे आणि ते रेडिओ अँटेना सारखे काम करतात. हे जर आपण ते खाली जमिनीत टाकले प्रेप्स तर अंतराळातली शक्ती जी आहे ऊर्जा ती खेचून घेतात. रेडिओचा असा विविध भारती लावतो त्याप्रमाणे आपण हे किंवा लोहचुंबकाचे असे हे जे अंतराळातले लोखंड शोषून घेतात किंवा ऊर्जा फोर्सेस शोषून घेतात. ही अभिनव माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर 70 देशात वापरण्यात येते, पण आपल्याकडे याचं काही माहिती नाही, याच्यात फार त्रोटक माहिती आहे. तर ते हे पुस्तक आपल्याला बायोडायनॅमिक शेती पद्धतीमध्ये हे सुद्धा आपल्याला मिळू शकेल. तर या ठिकाणी इथेच थांबतो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर आमच्या समाजाशी संपर्क करावा ही नम्र विनंती. नमस्कार.